मागच्या वेळेस कॉलेजच्या आत मॅटर झाला पण ह्यावेळेस कॉलेजच्या बाहेर गेला मॅटर झाला. वरडा मग जोरात. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर कसं ना, आज सकाळी सकाळी डायरेक्ट आपल्याला जायचं होतं कॉलेजला, कारण आज परत एक फॉर्म भरायचं होतं. पण मला कॉलेजला जायच्या आधी माझा पासपोर्ट साईज फोटो काढायचा होता. फोटो काढून थांबलोच होतो, तेव्हाच मागं बघितलं की कटप्पा आला. आणि आमचा कटप्पा तर असला ना की ह्याला बघून तर बाहुबली पण लाजन. मग फोटो घेऊन फुल स्पीड मध्ये निघालो इडलीच्या घरी. मग इडली शेटला घरातून उचलून डायरेक्ट कॉलेजकडे निघालो. आज ऊन तरी इतकं बेकार पडायला लागले ना, त्याला काय बोलावं. पण ते म्हणतात ना, जिथं पुणे तिथं ऊन आहे. कॉलेजमध्ये गेलो, फॉर्म साठी लाईनीत थांबलो. कॉलेजमध्ये गर्दी होती म्हणून फॉर्म भरायला डायरेक्ट कॉलेजच्या बाहेर आलो. फॉर्म अर्धा भरल्यावर कळलं फॉर्मला आधार कार्डचा झेरॉक्स, जन्माचा दाखला, आजोबाच्या जन्माचा दाखला, पणजोबाच्या जन्माचा दाखला, काकाचा खोकला, मामाचा कुत्रा कमरेत वाकला, सगळ्यांचे झेरॉक्स भरून फॉर्मला चिटकवले आणि हात्या रेडी करून डायरेक्ट सरांना दिलं. बाहेर येऊन शाळेतल्या कार्यकर्त्यांना भेटून इडली शेट सोबत कॉलेजच्या बाहेर चालूच होतो. तेव्हाच आपल्याला मुंजाचा फोन आला. तो म्हणला मला क्लासला जायचे, माझी गाडी घेऊन तुम्ही घरी जावा. तेव्हाच तर खरा मॅटर चालू झाला, कारण ती गाडी असली अँटिक होती ना, तिला चालू करायलाच आम्हाला 10-15 मिनिट लागली. आणि त्या गाडीने तर काय गांजा फुकला होता काय माहिती. रेस मारली बंद पडायची, क्लच दाबला बंद पडायची, ब्रेक दाबला परत बंद पडायची. मग इडली मला मी गाडी चालवतो. मग भाऊ गाडीवर बसला आणि म्हणला गिअर मागे आहेत का पुढे. भाऊचा असला प्रश्न ऐकून माझ्या लिव्हर मधल्या किडनी स्टोनला हार्ट अटॅक आला. मी जर गाडी कॉलेजमध्ये ठेवून चलत जरी आलो असतो ना, तरी आम्ही लवकर पोहोचलो असतो घरी. मग आम्हाला देव पावला आणि पुढे जाऊन डायरेक्ट पडवळ भेटला. अर्ध्या रस्त्यापर्यंत पडवळने गाडी चालवली, पण पडवळ म्हणला त्या गाडीपेक्षा तर सायकल बरी आहे. पडवळची होम डिलिव्हरी करून 120च्या स्पीड मध्ये घरी निघालो. 120 तर काय, मी जर 1000च्या स्पीड मध्ये जर निघालो ना गाडीवरती, तरी मी घरी नाही पोहोचणार लवकर. काही विषय नाही, काही वर्षांनी मी घरी पोहोचतो. तुम्ही फॉलो करून घ्या तोपर्यंत.